माणिकराव कोकाटेंना विधिमंडळात रमी खेळणं भोवलं. कृषी खात्याऐवजी आता क्रीडा खात्याची जबाबदारी. राजीनामा न घेता खाते बदल करून अभय. संवेदनशील कृषी खातं आता अजित पवारांच्या विश्वासू माणसाकडे. दत्तात्रय भरणेंकडे आता कृषी खात्याची धुरा. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार, भरणेंची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंच्या पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी हालचाली सुरू. तर मुंडेंनी 2 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. अजित पवार आणि तटकरेंसोबत सुद्धा मुंडेंच्या बैठका. मंत्रिमंडळात पुन्हा येण्यासाठी धनंजय मुंडेंचे आटोकाट प्रयत्न सुरू. मात्र अशा लोकांना मंत्रिमंडळात घेतलं तर सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. आमदार सुरेश धस यांचा सरकारला सल्ला. शब्दाचा पक्का म्हणणाऱ्या अजित पवारांनी शब्द पाळला नाही. अचानक असं काय झालं? 2 दिवसात अजित पवारांनी निर्णय बदलला. कोकाटेंच्या खाते बदलानंतर विजय घाडगे यांची नाराजी. बंडखोरांना वेळीच न रोखल्यास लोकशाहीचं नुकसान. पक्ष बदलणाऱ्या आमदारांवर आता सुप्रीम कोर्टाचं परखड मत. विधानसभा अध्यक्ष सुप्त राजकीय विचारांमुळे अपात्रतेची प्रक्रिया रखडवतात, कोर्टाची टिप्पणी. लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाकडून निधी. 410 कोटींचा निधी वर्ग केल्याची माहिती. जुलैचे पैसे देण्यासाठी सरकारकडून तरतूद. अलमट्टी धरणाची उंची न वाढवण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचं केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांचं मत.